One thing that surprised me about animals. Hello everyone, my name is Kallani. I am an animal communicator and healing practitioner. ॲनिमल कम्युनिकेशन शिकायला लागल्यावर मला वाटलं होतं की ॲनिमल फक्त बेसिक इमोशन फील करतात, पण हळूहळू मला काही वेगळंच जाणवायला लागलं. ते फक्त आनंद किंवा दुःख नाही, तर ते मिस करतात, ते काळजी करतात, ते त्यांच्या माणसावर खूप प्रेम करतात आणि कधीकधी आपण विचार करतो त्यापेक्षा जास्त समजतात. व्हॉट आय लर्न अबाउट ॲनिमल कम्युनिकेशन. मी अजूनही ॲनिमल कम्युनिकेशन शिकते, पण जवळपास 50+ ॲनिमल कनेक्शन नंतर मला एक गोष्ट खूप स्पष्ट कळाली. प्रत्येक ॲनिमल हा वेगळा असतो, प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगळी असते, प्रत्येकाची इमोशन व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते, पण एक गोष्ट सगळ्यामध्ये कॉमन असते, म्हणजे ते ऐकून आणि समजून घेण्याची वाट बघणं. आपल्यासारखंच, हो ना? द बिगेस्ट मिथ आय हॅड अबाउट ॲनिमल कम्युनिकेशन. ॲनिमल कम्युनिकेशनबद्दल माझा एक मोठा गैरसमज होता. मला वाटायचं मला आवाज ऐकू येतील किंवा ॲनिमल्स शब्दामध्ये मला बोलतील, पण माझा अनुभव असा नव्हताच. जेव्हा स्वतःहून मी ॲनिमलला कनेक्ट करते, जेव्हा मी त्यांच्याशी बोलते, तेव्हा ते मला जास्त करून त्यांचे इमोशन्स, फीलिंग्स, इमेजेस किंवा थॉटवरून मला एक्सप्रेस करत होते. त्यामुळे मला समजलं की ॲनिमल कम्युनिकेशन नेहमी शब्दामध्येच होत नसतं आणि आपण आणि ॲनिमल्सचे इमोशन्स, फीलिंग्स खूप सिमिलर असतात. जे काही आपण एक्सपिरियन्स करतो किंवा फील करतो, सेम ॲनिमल्सही करत असतात. त्यामुळे आपल्याला ॲनिमल्सला ऐकून आणि समजून घेण्याची गरज आहे आणि ते एक ॲनिमल कम्युनिकेटर हीच करू शकतो असं नाही आहे. तुम्ही त्या ॲनिमलसोबत बसा, सायलेंटली त्यांचे बॉडी लँग्वेज बघा आणि त्यांना एक्सप्रेस करा. ज्याही गोष्टी तुम्हाला वाटतात त्या त्यांना सांगा, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा. मग बघा तुम्हाला कसे त्यांचे इमोशन्स, फीलिंग्स हे ऑटोमॅटिकली समजायला लागतात. आणि असं नाही आहे की फक्त ॲनिमल्स किंवा वाईल्ड लाईफ, तुम्ही झाडांशीही बोला. ॲनिमल कम्युनिकेटर हे फक्त ॲनिमल्सशी नाही, पूर्ण नेचरशी बोलतो. झाडांशी, अगदी घरातली तुळस किंवा लिंबाचे झाड, त्याला तुम्ही रोज बोला आणि बघा काय चेंजेस तुम्हाला दिसत आहेत. पॉझिटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह अफर्मेशन त्यांना सांगा, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा. डोळे बंद करून त्यांच्यासोबत कनेक्ट व्हा आणि मग बघा तुम्हालाही त्यांचे इमोशन्स, फीलिंग्स हे समजायला लागतील आणि हे खूप गरजेचं आहे. ॲनिमल्सला किंवा प्लांट्सला समजून घेणं. माझे 50+ ॲनिमल कम्युनिकेशन झालेत आणि जस्ट ॲनिमल्सशी नाही, तर मी खूप सारा प्लांटशीही बोललेले आहे.